त्यांच्याकडून अरे मी सांगितलं ना बाबा. कारण या अगोदर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक केलेलं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायरल केलं जाते. अरे मान्य ना, मी बोललो ना बाबा. पवार साहेब, आपण आणि जयंत पाटील बंद दारांकाम चर्चा झाली, याची चर्चा ही तुमची बातमी. उद्याच्याला जर मीटिंग एआयच्या बद्दलची होती, त्या मीटिंगमध्ये चर्चा आतमध्ये बोर्डाने केली. तिथं कोण कोण होतं? बाळासाहेब थोरात होते. तिथं कोण होतं? राजेश टोपे होते, जयंत पाटील होते, डॉक्टर इंद्रजित मोहिते पाटील, यशवंतरावचे चिरंजीव ते तिथं होते, जयप्रकाश दांडेगावकर तिथं होते, साखर आयुक्त तिथं होते, तिथं पवारसाहेब होते, तिथं मी होतो, तिथं हर्षवर्धन पाटील होते, तिथं दिलीप वळसे पाटील होते, तिथं अनेक जण व्हीएसआयशी संबंधित लोक होती. आता उद्याच्याला बाहेरच्या कोण पत्रकार असेल, अजित पवार पत्रकारांना घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते. काय चर्चा? ही आपण चर्चा, ती चर्चा. तसं एआयचं म्हणून तर मी म्हणतो की 9 तारखेला आपण कॉन्फरन्स तिथं व्हीएसआयला ठेवलेली आहे उत्पन्न वाढवण्याच्या करता. ती एक प्रकारचं साखरेच्या ऊस धंद्याचं कामच आहे. भविष्यात काय वेगळं चित्र दिसेल? कशाबद्दल? दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार त्याच्या का आम्ही तर म्हणजे माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही जातो. परिवार वेगवेगळे, विचारधारा वेगवेगळी आहे, परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कुटुंब म्हणून जिथं कुठं सुखदुःखात आपण एकमेकाच्या बरोबर असतोच. अरे मी सांगितलं ना बाबा. कारण या अगोदर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक केलेलं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायरल केलं जाते. अरे मान्य ना, मी बोललो ना बाबा की 7,500ची कॅपॅसिटी बघून ते युनिट केलं. त्या रोडला चल, तिथं युनिट तुला बघायला मिळेल. पण क्रशिंग झालं 9,500. 9,500 2,000 टनांनी जर क्रशिंग वाढलं तर या सगळ्या गोष्टी घडतायत ना. म्हणूनच आता तिथं मी स्वतः असल्यावर हे सगळ्या गोष्टी झटपट करून देतो ना. दादा, एफआरपी वारंवार वाढवली गेली 5 वेळा, पण एमएसपी अजून वाढवली नाही, जे केंद्राच्या अखत्यारीत आहे. दुसरा एक महत्वाचा गहन प्रश्न आहे, हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम इथून पुढे जास्त येणार. कारण म्हणूनच मांजरा सहकारी साखर कारखाना हा जो काही लातूर जिल्ह्यातला आहे तो 100% हार्वेस्टरनी गळीत करतो. तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने, जसं पूर्वी आपण बैलगाडीनं मोठ्या प्रमाणावर ऊस आणायचो, आता बैलगाडीला बैल न लावता ट्रॅक्टर लावता पण ते जुगाड करतात. काही मुंगळा म्हणतात, काही जुगाड म्हणतात, आणखी काय काय म्हणतात. आता त्यांनी ऊस यायला लागला. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही डेव्हलप केली जाते, रिसर्च होतोय. त्याच्यामध्ये ते आले की बऱ्याच जण आपल्याकडे पण आज किती टक्के ऊस हार्वेस्टर येतो? 14%. 8 का 9 हार्वेस्टर आहेत ना आपल्याकडे. 14% असं. 14 लाडकी बहीण योजनेत मतदानासाठी अर्जांची छाननी करण्यात नाही, त्यामुळे अर्थखात्यात मोठा घोटाळा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा संजय राऊत. बाबा, मी कशाला घोटाळा करीन? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले. आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आले, ते लक्षात येतंय. आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं. लाडकी बहिणीसाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी बदल केला जातो, त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. तुझ्या वाचनात नसेल तर मी तुला वाचायला देतो. जो काही निर्णय घेतला जातो ते संपूर्ण कॅबिनेट घेते. जो निर्णय घेतला जातो त्याला विधिमंडळाची बहुमतानी मान्यता असते. पत्रकार मित्रांनो, काही गोष्टी तुम्ही पण शिकून घ्या. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना, ते प्रश्न विचारणाऱ्याला तुम्ही विचारा. विधिमंडळाने एकमताने त्याला मान्यता दिली, बहुमताने मान्यता दिली. विधिमंडळ हे सर्वोच्च आहे, ते कायदे मंडळ आहे. रायगडचा पालकमंत्रीचा वाद कधी निघणार? तुम्हाला एक माहिती, आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही.
त्याच्यावर आपण काळजी करू नका. राज्याच्या शिवसेना प्रमुखांनी राष्ट्रवादी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसले. आम्ही ती दुरुस्त करू. काय असेल ते शिवसेनेचे एकनाथराव शिंदे बघतील, राष्ट्रवादीचं मी बघेन आणि सगळ्यांचं देवेंद्र बघेल. आपली काय अडचण? प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारला देणारच ना. कशा पद्धतीने कॅबिनेट हा अधिकार कॅबिनेटचा आहे. कॅबिनेटमध्ये सगळ्या भागातले लोकप्रतिनिधी असतात, चर्चा करतील. कधी तुम्हाला माहिती आहे कधी मुंबईमध्ये एकच होईल असा माझा अंदाज आहे, कारण मुंबईचा वॉर्ड खूप मोठा असतो. पण काही ठिकाणी मागे 3चं झालंय, 4चं झालंय, 2चं झालंय. आता या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेऊन कॅबिनेट त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल आणि तो प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगितलं घेतली. मला सगळ्यांना सांगायचंय, आता हे विरोधक काही पण आरोप करायला लागले. मला एक चिठ्ठी आली की काय त्यांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी सुरू आहे, त्यामुळे कारखान्याचं मोठं नुकसान. त्या संदर्भामध्ये या कुठल्याही गोष्टी उधळपट्टी त्यांच्या काळात काय त्या ठिकाणी करायचे, कोण काय करायचं. आताही कुणाकडे कारखान्याचे डायरेक्टर ड्रायव्हर आहे ते काढा जरा, तुम्हाला कळेल कोण कारखान्याचा ड्रायव्हर वापरतो. 5 वर्ष तुम्ही बोर्ड मिटिंगला येत नाही, कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरता. हे कशात बसतं काय चेअरमन? आम्ही म्हणतो जाऊ द्या, कशाला आपल्याला कुणाचं उणीधुणी काढायची. पण तुम्ही माझी उणीधुणी काढली तर मी काय तुम्हाला तसं सोडणार नाही. पाणी गेलं त्यांना भरपाई मिळेल तातडीने असं आवाहन केलं. तर आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत डीबीटी म्हणून पैसे मिळायला सुरुवात झाली. मगाशी आपल्या इथल्या गायांना पण तुम्हाला कागद दाखवला. अतिवृष्टीमुळे महापुरामुळे तालुक्यातील जीवितहानी झालेल्या जनावरांची माहिती. बाधित गावांची संख्या 6, बाधित कुटुंबांची संख्या 11, बाधित जनावरांची संख्या 14, बाधितांना देण्यात आलेली रक्कम 3,15,000. इथं खाली अतिवृष्टीमुळे बाधित गावांची संख्या 22, बाधित कुटुंबांची संख्या 951. 10,000 रुपयाप्रमाणे बाधित कुटुंबियांना रक्कमेचं वाटप झालं 95,10,000. जे काही सांगितले ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. डीबीटीवर हे सगळं दिलं जातं. त्याच्यामध्ये पडझड झालेल्या घरांची संख्या 31, बाधित गावांची घरांची कुटुंबाची 419, 27 लाख वर काही हजार रुपये त्याच्यामध्ये दिले. बँक मूल्यांकन तयार करण्यावर कामकाज चालू आहे. 2 दिवसात बाधितांच्या बँक खात्यावर रक्कम पाठवण्यात येईल.